आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि आजचा दुसरा दिवस सुद्धा वादळी ठरू शकतो। विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधक आज आंदोलन सुद्धा करणार आहेत। विरोधकांना उत्तर देण्यासही सरकारची तयारी आहे। आज कोणकोणते मुद्दे गाजणार याकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे। विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा असेल, पार्थ पवार कथित जमीन घोटाळा असेल, तपोवनातील वृक्षतोड असेल, यासारखे नानाविध प्रश्न आज विधानसभेमध्ये गाजू शकतात। सोबतच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधक सुद्धा आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत। आणि या संदर्भामध्ये माहिती देतोय माझा सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहे। शुभम, सुप्रभात। कारण आता नागपूरची थंडी सध्या चांगलीच गरमी होत चाललेली आहे। त्या थंडीमध्ये सुद्धा एक ऊब बसते, ती म्हणजे विरोधकांच्या या सगळ्या टीकांची। विरोधक आज घेरू शकतात सरकारला। कोणकोणते मुद्दे आजच्या दुसऱ्या दिवशी गाजू शकतात विधिमंडळामध्ये? सिद्धेश, नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि आज हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा दुसरा दिवस आहे। खरं पाहायला गेलं तर काल पहिला दिवस होता, पण मात्र कालचं कामकाज हे छोटं होतं आणि सुरुवातीचं जे असतं अधिवेशनाचं तेवढेच फक्त पटलावर जे आहेत सर्व कामकाज ठेवण्यात आले होते आणि अशामध्येच आजपासूनच खऱ्या अर्थाने अधिवेशनासाठी सुरुवात होणार असं म्हणण्यास हरकत नाही आहे। खरं पाहायला गेलं तर आदित्य ठाकरे हे कालपासूनच या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आज उद्धव ठाकरे देखील येतील अशी देखील माहिती मिळत आहे आणि त्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे आज अधिवेशनासाठी विधान भवन नागपूर या ठिकाणी येणार आणि मात्र बाकी सगळे महाविकास आघाडीचे नेते एक वेगळ्याच ॲक्शन मोडवर दिसून येत आहेत की काहीतरी एक वेगळी रणनीती जी आहे ती महायुती विरुद्ध आणि महायुती नेत्यांच्या विरुद्ध जी आहे ते आखताना दिसून येत आहेत। आज खरं तर एक मोठं आंदोलन होणार आहे सकाळी 9:30-10 वाजताच्या सुमारास विधान भवन या ठिकाणी, अशी देखील माहिती मिळत आहे। आणि दुसरीकडे मात्र महायुतीचे जे नेते आहेत, अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, हे मात्र आपल्या पक्षातील सर्व कामकाजासाठी आणि त्यांच्या नियोजनामध्ये सध्या व्यस्त असलेले दिसून येत आहेत। आजपासून खरं तर अधिवेशन हे खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे। नेमकं याच्यामध्ये काय काय चर्चा होते, काय काय निर्णय होतात, शेतकऱ्यांसाठी होतात काय, अशा सर्व गोष्टी ज्या आहेत त्या प्रामुख्याने पाहायला जातील। पण मात्र कालपासून दोन महत्त्वाचे मुद्दे चर्चेत आलेले आहेत की एक म्हणजे विरोधी पक्षनेते पद हे नेमकं कोणाला जाणार, कोणत्या पक्षाकडे जाणार। कारण की काल आदित्य ठाकरे यांचं नाव चर्चेत आलं होतं, ज्याला काँग्रेसने देखील पाठबळ दिलं होतं। आपल्या जय महाराष्ट्रासोबत बोलताना विजय वडेट्टीवार बोलले होते की त्यांचा कोणताही आक्षेप नसेल, त्यांना कोणताही याच्यामध्ये संकोच नसेल असं देखील त्यांनी सांगितलं होतं। पण मात्र याच्यानंतरचा जो मुद्दा होता तो वेगळ्या विदर्भाचा मुद्दा हा देखील काल आलेला आहे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वक्तव्य केलं आणि त्यानंतर अनेक प्रतिक्रिया ज्या आहेत त्या देखील समोर येताना दिसून आल्या। पण शुभम, याच्यामध्ये माझा एक प्रश्न असा आहे तुला की विरोधी पक्ष नेते पदासाठी सुद्धा अनेक नावं चर्चिले जात आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा मुद्दा किती गाजू शकतो आणि विरोधक या मुद्द्यावरून नेमकी जी नावं विरोधकांनी ठरवून दिले त्याला सुद्धा आता भाजपचा विरोध असल्याचं बोललं जातंय, हा मुद्दा कितपत गाजू शकतो आजच्या या अधिवेशनामध्ये? अर्थात विरोधी पक्ष नेतेच्या रेसमध्ये 5 ते 6 नावं चर्चेमध्ये आहेत, ज्याच्यामध्ये प्रत्येक पक्षातनं जे आहेत 2-2 नाव चर्चेत येत आहेत। मग ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचं असो किंवा मग काँग्रेसचं असो, आणि अशामध्येच कोणाला नेमकं कोणत्या पक्षाला हे पद जाईल आणि त्याच्यामधला नेमका उमेदवार कोण असेल, त्यामधला नेमका आमदार कोण असेल, हा मोठा प्रश्नचिन्ह जरी असला तरी मात्र हे यंदाच्या अधिवेशनामध्ये तरी विरोधी पक्षनेते पद हा मिळणार की नाही असा मोठा प्रश्नचिन्ह आहे। किंवा मग शेवटच्या दिवसापर्यंत हे पद जाहीर झालं तर मग येणारं जे पहिलं सत्राचं अधिवेशन असेल 2026 अर्थसंकल्पीय अधिवेशन, त्यामध्ये आपल्याला विरोधी पक्षनेता हा दिसून तरी येईल असं म्हणण्याची वेळ आलेली आहे। कारण की साधारणतः वर्ष झालेलं आहे दोन्ही सभागृहांमध्ये हा विरोधी कोणी नाही आहे। सिद्धेश, खरं आहे शुभम, तू सोबतच राहा, मला आणखी काही बातम्यांचे अपडेट्स तुझ्याकडून घ्यायचे आहेत।